सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गावाकडची सकाळ मस्त अशी सुरुवात चुलीवरच्या स्वयंपाकाने. आत्या छान पीठ भिजवून घेतलं त्यांनी चपातीसाठी. कोंबड्यांना बाहेर सोडलं की कोंबड्यांना आम्हाला लई त्रास देतात आणि मग मी नंतर बनवल्या छान अशा चुलीवर चपात्या. हे बघा माझ्या चालू ते चपात्या. गणेशला जायचं आहे शाळेत. मग चला म्हटलं पटपट स्वयंपाक करायचं, परत जायचं रानात. काम आहे रानामध्ये, कांदे काढायचे आज. तर मग छान असं थोडंसं पुरण राहिलं होतं एका पोळीचं. मग घेतली छान एक पोळी बनवून. म्हटलं कशाला वाया घालवायचं आहे. तर इकडे बघा छानपैकी मीठ घालून मी छोले शिजत घातले होते, रात्रीच भिजत घातले होते. थोडेसे राहिले होते, चला म्हणलं त्याची पण भाजी बनवून टाकूयात. बरेच दिवसाचे छोले होते. गणेश म्हणला तू सारखीच छोलेचीच भाजी बनवायला लागली, मी आवडतो म्हणलं. मग म्हटलं चला करूयात छोलेची भाजी. आणि इकडे छान अशी पोळी घेतलेली आहे, मस्त तव्यावर आरावर अशी छानपैकी भाजून. तर पुरणपोळी केवढी छान झाली आहे नक्की मला सांगा. एकच पोळीचं पुरण राहिलं होतं. म्हणलं चला करून टाकूयात आणि बनवली. मग नंतर गणेशच्या डब्यासाठी छोलेची भाजी. कांदा लसूण छानपैकी अशी फोडणी घालून थोडीशी नॉर्मल अशी पातळ बनवली. आणि इकडे बघा चालू होतं आज रानामध्ये काम, मल्चिंग हंतरायचं. गडी आले होते सकाळी लवकर. हे बघा तिकडून सुरुवात केलेली, इकडे हंतरायचं आहे. 2-3 दोऱ्या झाल्यात त्यांच्या हंतरायचा. असं चालू होतं. मामा ते काय करतायत, काय ड्रीप राहिल्यात ते जोडून घेत आहेत. आणि इथे लावायचं आहे आम्हाला लवकरच खरबूज. मग सकाळी लवकर गडी आले होते आणि मामांचं चालू आहे इकडे रोपांना पाणी घालायचं. मी पाणी घेऊन, आम्ही दोघं पण आलो, पाणी घेऊन आलो. आणि इकडे रोपं बघा काय खूप छान अशी मोठी मोठी झाली आहेत. लवकर रोप लावावं लागणार आहे. रोप तयार झाले. त्यांचं अर्ध मल्चिंग हांतरून झालेलं होतं. मग ते बसले जेवायला सगळेजण झाडाच्या सावलीमध्ये. हे बघा किती छान वाटतं ते पाणी घालताना. मस्त अशी रोपं हिरवीगार झालेली आहेत. लवकरच रोप लावावं लागणार आहे. मल्चिंगला होल मारायचे आणि रोप लावून घ्यायचं. तर सगळेजण असे जेवायला बसले झाडाच्या सावलीमध्ये. तर मामा पण आता घरी येऊन जेवतील. त्यांना पाणी घालून घरी यायचं आहे. मग घरीच जेवतील मामा. ते बाकीचे सगळेजण जेवायला बसले. तर घरी जाताना आहे ना छानपैकी आहे ना तिकडे हरभरा आहे. तर चला तुम्हाला दाखवते. तर हे बघा हरभरा दिसला. मग त्याचे छान असे डाळे आलेले होते. बघा केवढा छान असा हरभरा आहे. जाता जाता म्हणलं चला काढूयात व्हिडिओ. तर असा हा आमच्या शेजारच्या रानातला हरभरा आहे. आमचा अजून लहान आहे हरभरा. खूप छान असा हरभरा आलेला आहे हा बघा. गावाला असलं की असं असतं, मस्त असं खायला भेटतं सगळ्या गोष्टी वेळेवर. हुरडा, हरभऱ्याची डाळे. तर मग घरी आल्यावर मामांना जेवायला वाढलं. मामांनी घेतलं जेवून. नंतर मामांना मग शेळ्या सोडायच्या आहेत थोड्या वेळाने. थोडंसं काम आहे तिकडे मामांचं. मग आत्याने आमचा पण डबा भरला. आम्ही पण दोघीजणी जाणार होतो रानात कांदा काढायला. छानपैकी आम्हाला डबा घेतला. मग आम्ही थोड्या वेळानंतर तिकडे रानातच जाऊन जेवणार, कारण घरी काय जेवायला एवढं हे होत नाही. मग आत्याने तिकडे गाय पण घेतली बांधायला आणि डोक्यावर घेतल्या भाकरी बांधलेल्या. मी घेतली हा डबा आणि पाण्याची कळशी. तर आलो असं निघालो होतो रानामध्ये. रानात आल्यानंतर आत्याने सुरुवात केली कांदा काढायला. एवढा कांदा आम्हाला काढायचा आहे. हा कांदा राहिला होता काढायचा, म्हणलं घ्यावा काढून. हा भुईमुग आम्ही त्या दिवशी खुरपलेला बघा केवढा छान दिसून काळ्या. लगेच आमच्या मागे येऊन सावलीला बसला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ.